नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पंकज घटे आजच्या या माझ्या शेतीतज्ञ पंकज घटे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण एका विषयावरती माहिती घेणार आहोत. ते म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत जे काही 2 कोर्स चालवले जातात, त्या 2 कोर्स संदर्भात माहिती घेणार आहोत. त्यातला पहिला कोर्स म्हणजे कृषी तंत्र पदविका 2 वर्ष मराठी माध्यम व कृषी तंत्र निकेतन 3 वर्ष पूर्ण इंग्रजी 6 सत्र अशा 2 पद्धतीचे कोर्स महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत चालवल्या जातात. त्याबद्दल आपण अनुक्रमांकपणे सर्वात प्रथम बघू का कृषी तंत्र पदविका 2 वर्ष मराठी माध्यम कोर्स. तर हा कोर्स जो आहे हा पूर्णपणे मराठी माध्यमच्या वरती आहे आणि याचे पूर्णपणे पेपर हा मराठीमध्ये होत असतो. आणि हा 2 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्याच्या नंतर विद्यार्थ्याला तो कृषी सहाय्यक असेल किंवा ग्रामसेवक असेल किंवा विद्यापीठांमध्ये ॲग्रिकल्चर असिस्टंटच्या जागा निघतात त्याला पात्र असू शकतो आहे. त्यानंतर जे 3 लायसन आहेत त्यामध्ये पेस्टिसाईड, सीड आणि फर्टिलायझर अशा 3 पद्धतीचे लायसन जे कृषी केंद्रासाठी परवाने म्हणतो ते 3 लायसन त्याला मराठी कोर्स केल्याच्या नंतर मिळत आहेत. आणि स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःची शेतीही चांगल्या पद्धतीने करू शकतो आहे. असा हा कृषी तंत्र पदविका 2 वर्ष मराठी माध्यम कोर्सचे फायदे आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृषी तंत्र निकेतन 3 वर्ष पूर्ण इंग्रजी माध्यम 6 सत्र हा जो कोर्स आहे हा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. सध्या बघा का एखाद्या विद्यार्थ्याला जर का डिप्लोमा कोर्स करायचा असेल ॲग्रिकल्चरमध्ये तर बरेच पालकांमध्ये संभ्रम आहे की नेमकं केलं काय पाहिजे, का 2 वर्ष कोर्सला ॲडमिशन घेतलं पाहिजे किंवा 3 वर्षाच्या कोर्सला ॲडमिशन घेतलं पाहिजे. तर मी सांगेल का कृषी तंत्र निकेतन 3 वर्ष इंग्रजी माध्यम 6 सत्र हा कोर्स केल्याच्या नंतर विद्यार्थ्याला एक फायदा असा होणार आहे का बघा महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या दिनांक 26/12/2023 रोजी झालेल्या 123व्या बैठकीतील ठराव क्रमांक 8/113/2023 दिनांक 26/12/2023 नुसार कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम 3 वर्ष इंग्रजी माध्यम 6 सत्र उत्तीर्ण उमेदवारांना BSc ऑनर्स कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश क्षमतेच्या 10% अतिरिक्त जागांवर गुणानुक्रमे देण्यास कार्यतत्पर मान्यता दिलेली आहे. तर कृषी तंत्र निकेतन 3 वर्ष पूर्ण इंग्रजी माध्यम 6 सत्राचा जो कोर्स आहे हा कोर्स केल्याच्या नंतर विद्यापीठाच्या नियमानुसार जर का आपण विद्यापीठाची नियमावली पाहिली किंवा प्रॉस्पेक्ट पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे का कृषी तंत्र निकेतन 3 वर्ष पूर्ण इंग्रजी माध्यम 6 सत्राचा जो डिप्लोमा करेल त्याला डायरेक्टली BSc ॲग्रीच्या द्वितीय वर्षाला आपल्याला 10% अतिरिक्त जागांनुसार त्याला ॲडमिशन दिल्या जाईल. तर मी आजच्या व्हिडिओमधनं हेच मला उद्देश किंवा सांगायचं आहे पालकांपर्यंत की आपण गोंधळून जाऊ नये. आपल्या मुलाला कुठल्या कोर्सला ॲडमिशन द्यायचं आहे जेणेकरून आज बरेचसे पालक विचारणा करतात किंवा फोन लावून विचारतात की सर BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे तर कुठल्या कोर्स केल्याच्या नंतर आपल्याला BSc ॲग्री करता येईल. तर मी आवर्जून सांगेल अशा पालकांसाठी किंवा अशा विद्यार्थ्यांसाठी की आपण आपली फॅकल्टी चूज करा का आपल्याला मराठी माध्यमला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा 3 वर्षाचा जो कोर्स आहे इंग्रजी माध्यम पूर्णपणे 6 सत्राचा त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. जेणेकरून दोघांचे फायदे काय आहेत मी ते सविस्तर माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले. तर अशा पद्धतीने हे दोघंही कोर्स अगदी चांगले आहेत. कृषी क्षेत्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने जे काही कोर्स दिलेले आहेत ते दोघं कोर्स आज जर बघितलं तर याचे फायदेही तसेच आहेत. विद्यार्थ्याला यापासून बेनिफिट आपल्याला मिळणारच आहे. तर यासाठी अजून काही पालकांना काही अडचणी असतील तर मला संपर्क करू शकतात. आणि इथे मी व्हिडिओ थांबवतो. जय जवान जय किसान. धन्यवाद.